नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वडिलांनी भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही, चिडून थेट गळफासच घेतला. कोल्हापुरातील घटनेनं खळबळ. वडिलांनी भावानेही गाडीवरून कॉलेजला सोडले नसल्याच्या कारणावरून आज विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. साईराज पांडुरंग हुंबे, वय 18, राहणार आयडियल कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर असं त्याचं नाव आहे. शहरातील एका महाविद्यालयात तो सिव्हिल डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. याची नोंद CPR पोलीस चौक, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितलं की वडील पांडुरंग हुंबे हे लक्षतीर्थ वसाहतीतील कुटुंबियांसह राहतात, माळी काम करतात. साईराज त्यांचा 3 नंबरचा मुलगा. काल रात्रीच त्याने दुचाकीवरून कॉलेजमध्ये सोडण्याची विनंती वडिलांना केली होती, मात्र आज सकाळी तो लवकर उठला नाही. अखेर 9च्या सुमारास वडील दुचाकी घेऊन कामासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर उठलेल्या साईराजने वडिलांना फोन केला. त्यांच्या नकारानंतर मोठ्या भावालाही फोन केला. त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्या नैराश्यातून त्याने बेडरूमचा दरवाजा बंद करून छताच्या फॅनला वायरने गळफास लावून घेतला. साईराज बराच वेळ खोलीतून बाहेर आला नाही. वारंवार आवाज देऊनही काही प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईकांनी दरवाजा तोडून पाहिला असता त्यांनी घरातील छताच्या पंख्याला वायरने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर नातेवाईकांनी गळफास सोडून त्याला CPR मध्ये दाखल केलं. दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला होता. तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यामुळे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी स्वतः तपासात लक्ष घातले. त्यांनी CPR सह त्यांच्या राहत्या घरी भेट दिली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय याबाबत प्राथमिक तपास केला. अखेर वडील आणि भावाने साईराजला कॉलेजला गाडीवरून सोडले नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झालं. त्याच्या मागे आई, वडील, मोठी बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.